स्वागत आहे आमच्या चॅनेलवर. तर नो, मी नाही ओव्हर ॲक्टिंग करत. तर आता आम्ही आमची नाश्त्याची तयारी चालू आहे. बघूया आपण काय नाश्ता चालू आहे आता इथं. आज आमचा जायचा दिवस आहे. आज आम्ही चाललोय तळेगावला. बाद झाले आता इथं नाटकं. आता आम्ही चाललो. तर आज आहेत डोसे. डोसे, बटाट्याची भाजी आणि चटणी. आम्ही नको म्हणत होतो तिला, पोहे कर बोलले, तिने ऐकलं नाही. मग आता कर. माय हाऊस, माय सिटी, माय डिस्ट्रिक्ट, माय सिटी, माय हाऊस, माय जास्त करून चालायचं नाही. आई तर खोबरं कापून देते विरा. एकच मिनिट. चला मग भेटूया नाश्त्याच्या टायमाला. इथं भाजी बनते बटाट्याची. आम्हाला तर काही व्हिडिओ काढायचेच नाहीत बहुतेक. ही चटणी बघा तयार झाली. त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं का? हां हां. तर इथे प्रिशा रुसली होती, कारण तिला मी बोलले होते की मी आई बाबांना तळेगावला नाही नेणार, त्यांना गावाला तिकडं पाठवून देते. त्याच्यामुळे ती रुसली होती. ती बोलत होती मी दोघांना पण नेणार आणि त्यांना बोलत होती तुम्ही चला माझ्याबरोबर तळेगावला, गावाला नका जाऊ. तर असं बघा किती प्रेम आहे तिचं आई बाबांवर. जसं आमचं होतं आमच्या काळी आई आजी आजोबांवर प्रेम, तसंच तिचं पण आहे. ते मला बघून छान वाटते. आणि तिचं खरंच लय जीव आहे सगळ्यांवरच, आई बाबा नाही सगळ्यांवरच. त्याच्यामुळे मुली खरंच छान असतात. मुलं पण छानच असतात, माझा मुलगा पण छानच आहे. पण एक सांगते, त्यांना नाही न्यायचं बाबा आपल्या इकडं ना, तळेगावला बंदी त्यांना न्यायला. इथून पुढं चालेल ना तुला? चालेल का तुला? मी नाही नेणार त्यांना. हा ना. नाही बोलायचं तुला? ठीक आहे मग चालेल, बाय. आता डोसा करणं चालू आहे. पीठ नाही, पीठ आईचं आणले. घ्या खाऊन. मस्त डोसे झाले. हे बघा हे सगळे डोसे मी बनवले. मी माझं तोंड तर दाखव. मी बनवले सगळे डोसे. नाही तर किती जणांचे खाऊन झाले. मस्त चटणी, चहा, बटाट्याची भाजी. हां तर हे सगळे डोसे मी बनवले. तुम्हाला जर माहिती नसेल तर हिने एक पण डोसा, ही मागापासून आराम करत होते, एक पण डोसा नाही बनवला हिने. नाही हो, तिने अर्धे आणि मी अर्धे बनवले. तुम्हाला खोटं वाटेल, खरं सांगते मी. तिने अर्धे मी अर्धे बनवले. जाऊ दे चल, खरं सांगितलं रडत बसेल परत. रडते. आणि इकड्यांचा नाश्ता चालू आहे. एवढं लेट किती वाजले आता? तुम्हाला दिले ना गरम गरम.
ते सांग ना. त्याच्यामुळे उशीर झाला खरं. तिकडे सकाळी तिघांचं 6 वाजल्यापासून डोसे बनवते. हा 6 वाजता दिला असतं ना, तर आतापर्यंत आपण मस्तपैकी खाऊन एकदम झोपलो असतो. तर बाबा बसले तिकडं, आई इस्त्री करते कपड्यांना. भेटूया नंतर. तर इथे आमच्या अशाच फॅमिली गप्पा झालेल्या. आम्ही नेहमी भेटलो का असंच एकत्र बसून गप्पा मारत असतो. ते आईबद्दल बोलत होते त्याच्यामुळे आम्ही एवढे हसत होतो. आईबद्दल कंप्लेंट करत होते त्याच्यामुळे आम्ही खूप हसत होतो. आणि आमच्या अशाच गप्पा चालतात जेव्हा आम्ही एकत्र सगळे भेटतो, मजा येते तेव्हा. हे बघा, आता आम्ही आता निघणार आहे थोड्या वेळाने. त्याच्यासाठी तर चहा मीच ठेवलाय, तिने नाही ठेवलाय. तर आता आमची निघायची वेळ झाली. हे बघा शायनिंग किती बघा, नुसती बेकार दिसते अशी. नाहीये नाही ना ग, नक्की नाही ना, खोटं नाही ना बोलले ते. तर मी बोली आम्ही आता चहा पिला का निघणार आहे. कसं वाटतं ते तुला? बघ ना, हे पातळ अगं हे वाढवायचे मला, त्याचं काय, हे वाढवायचे, हड्डे भरायचे मला सिमेंटने. आज आम्ही चाललोय. कसं वाटतं तुला? हे बरं वाटते. बघा बोलले होते ना तुम्हाला, तिने दमवले मला. 8 दिवस झाले ना. मज्जा. आज रविवार, बरोबर 8 दिवस झाले, रविवार टू रविवार. तर आम्ही आता चहा पिला का निघणार आहे. ठीक आहे, आता काय आता लोक चहा पिणार, मग आम्ही जरा गप्पा मारणार, मग तो थोडीशी रात्र होणार, मग त्यांना जेवायला थांबवणार. मग परत जेवण झालं की मग मी म्हणणार आहे नको जिजू जरा नवीन नको. मग उद्या सकाळी परत म्हणणार आहे आता नाश्ता करून जा. त्याच्यानंतर परत म्हणतात नाश्ता झाला काही दुपारी जा, अंधार सगळं पडायचं. मी इथं काढून टाकणार आहे बोललेलं. त्याच्यामुळे आम्ही फायनली निघणार आहे. तर असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. आणि विलीवरचे जेव्हा येतील व्हिडिओ तेव्हा पाहत राहा. एवढा आळस भरलेला आहे त्याच्यामध्ये. तुझ्यामुळे मला एडिट नाही करता आलं. शक्यच नाही. हा. तू तुझे 2-2 तास घेतील. तर माझे रिझन्स आहेत. मोबाईल होता माझा. मोबाईल नवरा नेतो आयफोन, म्हणून तिला प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही साध्या मोबाईल मध्ये एडिटिंग करतोय, त्याचं काय नाही है ना. आम्ही ह्या मोबाईल मध्ये एडिटिंग करतो. मी त्यांच्या फोन मधून व्हिडिओ घेणार, मग मी एडिट करणार, मग ते सेव्ह करणार, परत त्यांना पाठवणार, मग ते अपलोड करणार. त्यांची काय लायकी राहील का? इथून पुढे काय होणार? फोन मला घ्यायचं त्यांनी. हा असं आहे. आयफोन घ्यायचा, आयफोन. बरोबर आहे. तिचं मत आहे आयफोन तिला घ्यावा तिच्या नवऱ्याने. भेटेल नशिबात असला तर. तो काय आता पण घेऊ शकतो, पण गरज नाही ना. संपलं. टाटा खतम, बाय बाय. हम फायनली निकल रहे है ना. आम्ही चाललो. आम्ही पण येणार गावाला. अरे किती लिफ्ट आहे. आम्ही पण येणार गावाला. तुम्ही चाललेत का आम्ही चाललोय तेच कळत नाही. रडू नको, नीट राहा. आम्हीच चाललोय. फायनली निघालो आता आम्ही. हे बघा, हे सोडवायला आलेत आम्हाला खाली. तर इथे आमची निघायची वेळ झाली, ते आम्हाला सोडवायला आले. तर आम्ही बाय बाय करत होते मी त्यांना, आणि त्यांना बोलत होते का व्हिडिओ वगैरे टाका नाही का. तसे ते टाकतात, जाऊन त्यांची व्लॉग पण तुम्ही बघा. चला तर मग फायनली आम्ही निघालो. खूप वाईट वाटत होतं कारण 8 दिवस एकत्र राहिलो होतो, त्याच्यामुळे इच्छा होत नव्हती जायची. असं भरून येत होतं एकदम. पण ठीक आहे, काय ह्या गोष्टी होतच राहणार. फ्रेंड्स आता आम्ही आलो आहोत निसर्ग स्नॅक्स सेंटर. निसर्गमध्ये येतो ना, माहिती आहे का तुला? निसर्ग स्नॅक्स नाव कधी सेंटर ऐकलं? ऐकलं नाही, वाचलंय. तिकडे पुढे.
इथं बसतोय आपण. आणि तुम्ही आलतो तिथंच आलो आम्ही चहा प्यायला. हे बघा वडापाव कशाला घेतले? बरोबर घ्यायची काय काय आहे सुपारी सगळ्यात मोठा असतो आणि सगळ्यात जास्त पॉवरफुल असतो. पाण्याची बाटली घे ना तू. त्याच्यातला